उपसंपादक जळगाव 15व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतील आरोग्यसेवक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष तसेच परिचारिका अधिपरिचारिका पुरुष महिला पदांच्या भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत। या भरती प्रक्रियेत जाहिरातीमधील अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन करून कोणतीही मेरिट यादी गुणांकन यादी जाहीर न करता थेट नियुक्त्या देण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। या संदर्भात शासकीय आरोग्य यंत्रणा आणि योजनांचे अभ्यासक दिनेश कडू भोळे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार 4 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत भरतीचा कोणताही स्पष्ट कालबद्ध कार्यक्रम अथवा प्रक्रिया नमूद नव्हती। तसेच काही पदांच्या आरक्षणाचा तपशीलही अपूर्ण होता। नियमानुसार उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करून त्यांची गुणवत्ता यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक होते। मात्र प्रशासनाने केवळ पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करून हरकती मागवल्या आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध न करता थेट निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली। धक्कादायक बाब म्हणजे या निवड यादीवर निवड समितीतील सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचेही निदर्शनास आले आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये याच योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रक्रियेत पारदर्शकपणे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असताना जळगाव जिल्ह्यात मात्र या प्रक्रियेला फाटा देण्यात आल्याने संशय बळावला आहे। ही भरती प्रक्रिया हेतुपुरस्सर विलंबाने राबवण्यात आली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यता तक्रारदारांनी वर्तवली आहे। या प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापटे आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पंकज शिंपी यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। दिनेश भोळे यांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित किंवा बडतर्फ करावे अशी मागणी आता जोर धरत आहे। या आरोपामुळे जिल्हा आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।